ठाणे जिल्हा ग्रामीण शिवसेना जिल्हा प्रमुख सन्मान्य आदरणीय डॉक्टर देवानंदजी थळे साहेबांना आपण सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहू शकता. महत्त्वाची उपस्थिती या स्पर्धेमध्ये साहेबांची राहिलेली आहे. सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती त्यांना दाखवलं जात आहे प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून. या विभागातील भाग्यविधाते म्हणून ज्यांना संबोधलं जात आहे. प्रचंड प्रेम या कशाही गावावरती साहेबांचं सातत्याने राहिलेलं आहे. त्यांच्याच मिसेस मला वाटतं विद्यमान सरपंच देखील आहेत. मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं लाजवाब बॅटिंग केली मॅचमध्ये आणलं तो महेश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. महेश, आपण यायचं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी. सलामीची जोडी पाठवायची आहे. मी साहेबांना विनंती करेन, सन्माननीय आदरणीय डॉक्टर देवानंदजी थळे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण द्यायची आहे. मॅन ऑफ द मॅच आपण महेशला देत आहोत. सन्माननीय आदरणीय डॉक्टर देवानंदजी थळे साहेबांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. वेल प्लेड महेश, आणि पुढील मॅचसाठी पुढील वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील. लगेच जाऊया मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी आता येथ्या. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर ही विकेट. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पहिला धक्का लागतोय पाठीच्या रूपानं टीम विजयदुर्गला. पालखी जेवून कवा येणार आहेस कारल्याला? यो डोंगर जायला लाल आई तुझ्या पालखीला
लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. एका बाजूला टीम विशालगड आहे तर दुसऱ्या बाजूला टीम विजयदुर्ग. सध्या विजयदुर्ग बॅटिंग आणि स्ट्रगल आपल्याला पाहायला मिळतात कारण 2 विकेट गमावल्यात. बॉलर तयार, स्टेप आउट झालाय बॉल. प्रयत्न चांगला केला, लॉंग ऑफला खेळाडू पोहोचतात आणि दोन्ही पायाच्या मधनं बॉल मागे जातोय परंतु अखेरकार अडवलं जात आहे. 2 धाबा याही चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. 2 धाब्यानं आता धावफलक पुढे सरकते. 5 धाबा धावफलकावरती. धावफलकावरती धाबा 5 आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावरती या. शेवटचा बॉल आहे, मिस्टेक केली यष्टीरक्षकानं, चुकीला माफी नाही. बॉल लॉंग स्टॉप रिझनला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 22चा चौकार. समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा 9 आपल्याला पाहायला मिळतात. जेवढ्या धाबा पाहायला मिळतात 9 धाबा म्हणजे एक चांगली टोटल आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये नेहमीच आपण पाहिलंय, जेव्हा जेव्हा मेगा फिनाले देखील होते तेव्हा पाहतो की टॉस जिंकणारा कॅप्टन नेहमी बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. आज देखील ही शेवटची मॅच आहे आणि शेवटच्या मॅचमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना तुम्हाला 30 धावा जरी धावफलकावरती बनल्या ना तरी सुद्धा एक चांगली गोष्ट असणार आहे कारण तेवढ्या धावा तुम्ही डिफेंड करू शकता. सध्याच्या घडीला पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर 9 धावा एक चांगले टोटल आहे. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आता देवेन आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅचमध्ये चांगली बॉलिंग देवेनने केली होती. पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन कशा पद्धतीनं झालं आता हेच पाहावं लागणार आहे. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर होतील बाद. धक्का आणखीन एक, तिसरा धक्का टीम विजयदुर्गला. काय घडलं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची धाव तर नाहीये परंतु अंपायर सांगतात इट्स अ वाईट बॉल. पुढचा बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लाईन दिशा खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं सातत्याने पाहायला मिळतोय. लागोपाठ 2 चेंडू 2 वाईड आपल्याला पाहायला मिळाले. शेवटची मॅच आजच्या दिवसामधली पाहायला मिळते. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे. फटका चांगला स्क्वेअर लेगला खेळाडू. डीप मध्ये एक सिंगल फक्त या चेंडूवरती पूर्ण झाली आणि एका जाबेवरती समाधान देखील मानलं जाईल. दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर होतील बाद. आणखीन एक धक्का. इशारा इट्स नो बॉल. नक्कीच यष्ट्यांच्या मागे जास्त खेळाडू ठेवलेले आहे त्यामुळं अंपायरने नो बॉल घोषित केलाय.
चला पंचांनी डिसिजन दिलेला आहे. खरं तर पंचांचा डिसिजन अंतिम असणार आहे. बघा जी लाईन आपल्याला दिसतीये त्याच्या तुम्हाला जी क्रीजची लाईन आहे त्याच्या त्या बाजूला अतिरिक्त खेळाडू तुम्ही मांडले होते, त्यामुळं तुम्हाला अंपायरने नो बॉल घोषित केला. आणि या चेंडूवरती लाजवाब फटका, कशेईवरनं डायरेक्टली ठाण्याला बॉल गेला. षटकारण धावफलक आता पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती. 20 ऑन अ कार्ड. मी उल्लेख केला होता की पहिले बॅटिंग करत असताना 30 धावा जरी आणल्या ना तरी सुद्धा भरपूर धावा आहेत या मैदानावरती संध्याकाळच्या सत्रामध्ये. हो हो हो, तेच तर आर बॉल आहे, तेच तर आर बॉल आहे. डॉट बॉल येतोय. चेंडू जर कनेक्ट झाला असता तर पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु आता हा चेंडू येतोय निर्धाव. बॉलर यार बॉलिंग ट्रॅक वरती पुढचा बॉल फुल टॉस आणि हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फटका काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला बॅटरनं, परंतु हवा तसा घेता आला नाही. या बॅटवरती बॉल एक लेग बायची सिंगल. एका धावेनं धावफलक आता पुढे सरकेल. धावफलक 27. स्टॅकिंग एंडला वैभव. वैभवनं देखील दोन्ही हात खोललेत स्क्वेअर लेगला. बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. फिनिश. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा 31. 31 धावा. भरपूर धावा बनल्यात. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. आता 6 बॉलमध्ये किती धावा बनवतील. दोन्ही बॅटर चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. खरं तर ही स्पर्धा नितेशसाठी भरपूर चांगली सुरू आहे मी म्हणेन, कारण पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग त्यानं केली. तब्बल 25 धावा बनवल्या आणि या मॅचमध्ये देखील लाजवाब बॅटिंग त्याची पाहायला मिळते. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आल्यात आणि आता स्ट्रायकिंग एंडला देखील नितेश असतील. शेवटच्या ओव्हरमध्ये निलेश. बॉलर तयार. पहिला बॉल उडवलाय. फटका चांगला आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. चौकार. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती निलेशचं स्वागत चौकारानं. पुढचा बॉल. ओहो, फटका खेळायचा तर होता, हवा तसा बाट वरती घेता आला नाहीये आणि अंपायर सांगतात इट्स अ लेग बाय. एक सिंगल आली आहे लेग बायची. नाखुश दिसतात नितेश, कारण त्याला माहिती आहे की हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकत होता. मेट्रोचा काम सध्या सुरू आणि ते देखील क्रिकेटचा आनंद घेतात कॅमेरामॅन. आपण देखील एक बॉल नंतर टिपायचा. बॉलर तयार. पुढचा बॉल. हो, उडवलंय. पाठवलंय का सरक क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन. धक्का आणखीन एक टीम विजयदुर्गला. आणि हे बघा लगेच टेलिव्हिजन स्क्रीन वरती देखील दाखवलं जात आहे. आता मेट्रोचं काम सध्या सुरू आहे आणि क्रिकेटचे चाहते अगदी त्या मेट्रो जो स्टेशन बनणार आहे, आपला ट्रेन जेथून जाणार आहे
तिथे बसून मॅचचा आनंद घेतात. संध्याकाळ झालेली आहे, थकलेले आहेत कामगार वर्ग देखील आणि मॅचचा ते आनंद घेतात. बॅकफूट वरती जाऊन खेळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झालंय का अंपायर विचारतात आणि यस, पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक धक्का, बॅटर बाद. बॅटर बाद होतात. आणखीन एक बॅटर नवीन येतात. मी उल्लेख केलाच होता आज की आज सुपर सॅटरडे, उद्या सुपर संडे. आता देखील कामावरनं येणारे जे दर्दी क्रिकेटचे चाहते असतील ना, ते या क्रीडा नगरीच्या भोवताली भरपूर मोठ्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळतील. सध्या गेटवरती देखील आपण पाहू शकतो हे चाहते भरपूर मोठ्या संख्येनं आल्यात. फटका चांगला आहे लॉंग ऑफला खेळाडू. एक सिंगल आली, एकच सिंगल या चेंडूवरती. म्हणजे शेवटचा बॉल खेळण्याची संधी अखेरकार पुन्हा एकदा नितेशला मेथिया. चौकारेल की करेल धावफलक आता 37, 37 धावा धावफलकावरती. भरपूर प्रेक्षक वर्ग. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या डावाचा. उडवलाय बॉल हवेत. नितेश बॉल चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणती मिस्टेक नाहीये. विकेटचं पतन. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाच्या समाप्ती खेळ. धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 37, 37 धावा आणि 38 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असणार आहे टीम विशालगड संघाला असणार आहे. हे चाहते आपण सध्या, मला वाटतं कशेईचं हे भविष्य आहे, कारण लहान चिमुकले सध्या पाहायला मिळतात. बघा दर्दी प्रेक्षक बघा, टेलिव्हिजन स्क्रीनवरती दाखवलं जातं 20च्या माध्यमातून. भरपूर सारे प्रेक्षक या स्पर्धेमध्ये आमच्याशी जॉईन झालेत, कारण ही आपल्या गावची मानाची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येनं प्रेक्षक देखील आपल्याशी जॉईन झालाय. डॉक्टर मान्य श्री देवानंदजी थये साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी झालं होतं आणि ते देखील क्रिकेटवरती दादांचं देखील प्रचंड प्रेम आहे आणि त्यांच्या नावानं आणखीन एक स्पर्धा देखील मला वाटतं कालवारच्या मैदानावरती येणार आहे. झांताराजा खारबाव आयोजित जिल्हा प्रमुख चषक 2026 सोमवारपासून गुरुवारपर्यंत ती स्पर्धा देखील तुम्ही पाहायला विसरू नका. संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळी आता कामावरनं सुटलेले क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर सुपर सॅटरडे आहे. हातामध्ये नक्कीच काळ्या पिशव्या देखील असतील. मटन चिकन घेऊन जाताना कुठेतरी क्रिकेट पाहायचा म्हणून थांबणारे हा प्रेक्षक वर्ग सध्या आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्याला दाखवला जातोय. कारण आज सॅटरडे आहे. काहींचे उपवास असतात, काहींचे उपवास नसतात, कारण उद्या संडे आहे, कामाला सुट्टी असेल, त्यामुळं आजचा दिवस त्यांना मिळाला आणि ते देखील मॅचचा आनंद पुरेपूर घेताना आपल्याला पाहायला मिळतात. गेटवरती देखील अनेक सारे प्रेक्षक. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बॅटर पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॅटर आलेले आहेत. फिल्डिंग लगेच लावून घ्या. मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय. सलामीची जोडी देखील खेळपट्टीवरती आलेली आहे. राजन आणि संतोष ही सलामीची जोडी आणि बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर राजेश. यानंतर टीम शिवनेरी आणि टीम प्रतापगड आपण उपस्थित असाल तर आपण व्यासपीठाच्या समोर यायचं. टीम शिवनेरी आणि टीम प्रतापगड. शिवनेरी आणि प्रतापगड असाल आपण तर आपण व्यासपीठाच्या समोर यायचं.
चला मॅचला सुरुवात आपण करूयात. 38 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. सलामीची जोडी देखील खेळपट्टीवरती आलेली आहे. बॉलर तयार. पहिला बॉल. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन मला वाटतं नाही झालं. एक सिंगल आली आणि अंपायर देखील तेच सांगतात की कनेक्शन नाही आहे, पायाला बॉल स्पर्श झाला. आणि या चेंडूवरती धावा कंप्लीट 2. एका धावेला क्रिकेटमध्ये महत्व आहे. मीच म्हणत आलोय की क्रिकेटमध्ये एका धावेला, राजकारणामध्ये एका मताला आणि विद्यार्थ्यांमध्ये एका मार्काला भरपूर महत्व असतं. बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अपील स्ट्रॉंग आहे, अपील स्ट्रॉंग आहे. आणि येस, खेळाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली. बॅटर बाद होत आहेत. धक्का आणखीन एक. पहिला धक्का लागतोय टीम विशालगडला. बॅटर राजन बॅक टू दी डगआउट. एवढा जोश होता ना की कॉमेंट्री बॉक्समध्ये ना 3-3, 4-4 खेळाडू एक्स्ट्रा येत होते. जशी जशी दुपार झाली, संध्याकाळ होत गेली, 12वा खेळाडू सुद्धा यायला बघत नव्हता. बॉलर तयार. पुढचा बॉल. हो हो हो, क्या बात आहे. मिडल तर केलंय आणि मला वाटतं धावा देखील मिळतील. किती मिळतील. बॉल येतोय सीमा पार. चौकार. स्टेप आउट झालाय. फटका चांगला. एकदा वतीच्या वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न थांबवलाय. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावेनं धावफलक पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती. प्रिन्स मूव्हीजच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर टेलिकास्ट केली जाते. उद्याच्या दिवसामध्ये अंतिम दिवस या स्पर्धेमधला सुपर संडे. आणि उद्या देखील पाहायला तुम्ही विसरू नका. स्वराज्य प्रीमियर लीग 2026. फटका चांगला तर होता, मात्र बॅटची इनर एज लागली. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण ओव्हरथ्रो. आणि मला वाटतं दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. आणि 2 धावेने धावफलक आता पुढे सरकेल. 9 धावा धावफलकावरती. 38 धावांचा पाठलाग करते टीम विशालगड. आणि सध्या तरी धावफलकावरती धावा 9 आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही 29 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. चला वेळ जास्त घेऊ नका, फिल्डिंग लगेच लावून घ्या. मला वाटतं आता तरी आम्हाला ऑफिशियल करावं लागेल की ही शेवटचीच मॅच आहे. येस, ही शेवटची मॅच आहे. उद्या सकाळी ठीक 8:30 वाजता रिपोर्ट करा टीम सिंहगड अगेन्स्ट टीम तोरणा. त्यानंतर 9:30 वाजता टीम शिवनेरी अगेन्स्ट टीम प्रतापगड तुमची मॅच लागेल. आणि त्यानंतरचा लॉट आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला पोचवलं जाईल. मला वाटतं या मॅच नंतर, येस, त्या 2 मॅचेस नंतर तुम्हाला, म्हणजे उद्याच्या दिवसामध्येच तुम्हाला कळेल की कोणत्या संघाच्या मॅचेस कोणासोबत होणार आहेत. धावफलकावरती धावा 11. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. 12 चेंडू 27 धावांची गरज. मागची मॅच आपण पाहिली तर 12 मध्ये 29 बनवायच्या होत्या आणि या मॅच मध्ये आता 12 मध्ये 27 बनवायच्या आहेत.
मागची मॅच खरं तर शेवटच्या बॉल पर्यंत गेली. चौकार आला. एक मध्ये 4ची गरज असताना गोल्डन चौकार बंटीच्या बॅटमधनं आला. परंतु ही मॅच कुठेतरी जवळपास शेवटपर्यंत न्यायला नकोय बॅटिंग करत असताना. कारण अजून जर थोडासा अंधार पडला तर कुठेतरी बॉलरच्या डोळ्यामध्येच चमक आपल्याला पाहायला मिळू शकते. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर नितेश आपल्याला पाहायला मिळतात, ज्यानं आज संपूर्ण दिवसभर चांगला खेळ दाखवला आहे. दावेदारी त्याने देखील पेश केली आहे, कारण या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज साठी सुद्धा बक्षिसं आहेत. पहिला चेंडू फुल केलाय, हवे ते बॉल. हो हो हो, चांगला अटेम्पला 100% मार्क दिले जातील. परंतु धावा कंप्लीट झाल्या. 2 प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर आता बाद होतील. नक्कीच मला वाटतं जे खेळाडू बाद झालेत ते मेजर आहेत, साहेबांच्या सोबत असतात नेहमी. परंतु आज क्रिकेटच्या पथकावरती भरपूर चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. नवीन बॅटर आता क्रमांक 4 वरती निलेश येतात. रेग्युलर आयकॉन खेळाडू निलेश आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला तर मिळतात, परंतु आता त्या पद्धतीने त्याला खेळ देखील साकार करावा लागणार आहे. आयकॉन खेळाडूची जबाबदारी हीच असते की तुम्ही आपल्या संघाला शेवटपर्यंत सामन्यामध्ये टिकून ठेवता आणि सध्याच्या घडीला निलेशला देखील हेच करावं लागणार आहे. बॉलर तयार, बॅकफूट वरती गेला, बॅटची कडा लागली. ओ हो हो, चुकी झाली असती. दुसरीचा प्रयत्न, बॅटर पळतात लेझी थ्रो आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. खरं तर जजमेंट भरपूर चुकीची पाहायला मिळाली होती क्षेत्ररक्षकाची, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल अडवण्यात यश मिळालं त्याला आणि 2 धाब्यानं धावफलक आता 15 वरती जाऊन पोहोचत आहे. अजूनही 23 धावांची गरज आहे. स्टेप आउट झालाय, उडवलाय बॉल, हवे ते बॉल चाललाय लॉंग ऑन, झेल ड्रॉप. हे काय केलं आता, म्हणावं लागेल कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे. एकच धाव या चेंडूवरती पूर्ण केली जाईल आणि विकेटचं पतन. धक्का, आणखीन एक बॅटर बाद. नवीन बॅटर आता इन होत आहेत. गीतेश येतात. पुढचा बॉल, एक धाव अतिशय वेगानं पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. निलेश धोकादायक एंडला आहे, मात्र पुन्हा एकदा लेझी थ्रो. धावफलक आता पुढे सरकते. धावफलकावरती धावा 18 आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे अजूनही 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. 8 बॉल 20 धावांची गरज. 8 गेंदे 20 रन की जरूरत यहाँ से मैच को जीतने के लिए. 8 चेंडूमध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. बॉलर नितेश आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर ऍक्शन मध्ये पाहायला मिळालं. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण आणि आता 7 मध्ये बनवायचे आहेत 19. मॅच आता अंगावरती येते की काय असंच वाटतंय टीम विशालगडच्या, कारण पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे डॉमिनेट केलं. 9 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्या, परंतु त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या, परंतु त्यानंतर या ओव्हरमध्ये कमबॅक लगेच टीम विजयदुर्ग संघानं केलाय. आता 7 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज ती म्हणजे 19 धावांची. फुल करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस डॉट बॉल आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ फिनिश. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 19 धावा आणि अजूनही 19 धावांची गरज. 6 बॉल 19 ची गरज. 3 मोठे फटके
कंपल्सरी खेळावे लागणार आहेत. अभिनय तो कमी नाही, कारण जर 3 षटकार ठोकले तर कुठेतरी तुम्ही ग्रुप स्टेजेस मध्ये देखील राहता, तुमचं आव्हान कायम राहतं. अदरवाईज जेव्हा नशिबाच्या त्या ड्रॉ पाडला जाईल तिथे तुमचा संघ अगदी खालच्या पातळीवरती आपल्याला पाहायला मिळेल. 6 बॉल 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पाणी तर घेऊन गेल्यात, परंतु आता बॉलर कोणते येतील हे पाहायचं आहे, कारण जास्त जबाबदारी बॉलरच्या खांद्यांवरती असणार आहे. कारण बॅटरला फक्त आता बॅट फिरवायची आहे, बॉल बघायचा आहे, बॅट फिरवायची आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे, कारण 6 मध्ये जिंकण्यासाठी गरज 19ची. 6 चेंडू 19ची गरज, 19 धावांची गरज, 6 चेंडू. विजयदुर्ग की विशालगड हेच आता चित्र थोड्याच वेळामध्ये क्लिअर होणार आहे. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्यायची आहे. मॅच फ्लो तोडायचा नाही आहे. फर्स्ट वॉर्निंग दिली जाते फिल्डिंग टीम, मॅच फ्लो तोडायचा नाही आहे. भलेही आपल्याला दिसतंय की उजेड आहे, आपल्याकडे वेळ आहे, परंतु मॅच फ्लो तुम्हाला तोडायचा नाही आहे. 6 बॉल 19 धावांची गरज. अर्जुन येत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. मागची मॅच मध्ये 3 विकेट त्याने प्राप्त केले, मॅन ऑफ द मॅच पटकावली, परंतु आता या मॅच मध्ये काय घडेल. पहिला बॉल पहिल्या चेंडूवरती काऊ कॉर्नर रिजनला दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. 2 धाब्यांना आता धावफलक पुढे सरकेल. आता समीकरण बदलतंय. 5 चेंडू 17 धावांची गरज. पाच मध्ये 17 कोणाला असणार आहे या चेंडूवरती खतरा. हा चेंडू निर्णायक आहे, हा चेंडू महत्वाचा. उडवलंय बॉल हवेत आहे, उंच गेला, उंच गेलाय. वॅकंट एरिया आहे, खेळाडू पोहोचू शकणार नव्हतेच. प्रयत्न चांगला झाला, परंतु 2 धावा याही चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. आता 15 धावांची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 15. आता 4 मध्ये बनवायच्या धावा 15. एक मोठा फटका या चरणावरती भरपूर गरजेचा राहणार आहे. या चरणावरती एक षटकार आला तर मॅच मध्ये मजा येईल. 4 मध्ये 15 पहिला बॉल. ओहो हो, हवा तसा बाटच्या पट्ट्यात नाही या स्क्वेअर लेगला. खेळाडू आहे, दुसरीचा प्रयत्न. थ्रो पुन्हा एकदा खराब आहे. आता 3 मध्ये बनवायच्या धावा 13. दोन षटकार आता मारायचे आहेत. डगआउट मधनं आवाज येत असेल की तू मारू शकतोस, तुलाच मारायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी. म्हणजे आता 3 मध्ये 13 बनवायचं आहे. 3-13 कोणाचे वाजणार आहेत. 3 मध्ये बनवायचे 13. बॉलर तयार अर्जुन. फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये प्रोटेक्शन. बॉल सोडलाय. आता एकच धाव आणि मला वाटतं चुकीचा थ्रो. 2 धावा या चेंडू वरती आहे, म्हणजे आता 2 बॉल जिंकण्यासाठी 11ची गरज आहे. 2 मध्ये 11. या चेंडूवरती भरपूर काही निर्भर आहे टीम विशालगडचं. प्रेक्षक देखील भरपूर मोठ्या संख्येने थांबलाय ही मॅच बघण्यासाठी. आप सभी का हार्दिक स्वागत है स्वराज प्रीमियर लीग 2026. 2 गेंदे 11 रन की जरूरत. 2 बॉल 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती अर्जुन. स्ट्रायकिंग एंडला निलेश. आयकॉन खेळाडू आहे संघाचा आणि आता आयकॉनला त्या पद्धतीने आता
खेळ आता या चेंडूवरती दाखवावा लागेल की आयकॉन म्हणून का निवडलाय. 2 मध्ये 11. उडवलाय बिडल. ओ हो, गेंद आसमान में, गेंद चली तारामंडल में. 6 रन. आता नाही थांबणार. आता 1 मध्ये बनवायचे आहेत 5 धावा. मी उल्लेख केला की निलेशला दाखवायचं ॲज अ आयकॉन का घेतलाय टीम मध्ये, आणि आता त्याने ते दाखवलंय. लाजवाब फटका. चौकार आला तरी सुद्धा फिल्डिंग करणारी टीम जिंकेल, कारण चेसिंग कंपल्सरी. म्हणजे 1 मध्ये आता षटकारच मारायचा. इसको लगा डाला तो लाईफ जिंगाला. अर्जुन. शेवटचा बॉल. 1 बॉल 5 धावांची गरज. या अगोदर गोल्डन बाउंड्री लागली, परंतु 4 ची गरज होती. आता 5 ची गरज आहे. गोल्डन षटकार येईल का? काय घडलंय? अंपायर वाट बघितली जातीये आणि व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं. म्हणजे आता 1 बॉल जिंकण्यासाठी 4 ची गरज. क्या बात है, क्या बात है. अंपायर मला वाटतं नो बॉल चेक करत होते, पण वाईड आहे. कीपर आहेत. आता 1 मध्ये 4 ची गरज आहे. क्या बात आहे. प्रेक्षकांना मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायच्या आहेत. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधली ही लागोपाठची दुसरी मॅच पाहायला मिळतीये. 1 बॉल 4 ची गरज. या अगोदर गोल्डन बाउंड्री एक आयकॉन ठोकली आहे बंटीनं. आता दुसरा आयकॉन समोर आहे दुसऱ्या टीमचा. निलेश आहेत. 1 मध्ये 4. हो, पायावरती बॉल आहे. मिड विकेटला बॉल. दुसरीचा प्रयत्न आणि मला वाटतं फक्त 2च धावा, आणि अशा पद्धतीनं मॅच झाली आहे फिनिश. मॅच जिंकलेली आहे टीम विजयदुर्गनं. अभिनंदन टीम विजयदुर्ग. अँड मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी चांगली बॅटिंग त्यानं केली. आणि नक्कीच साहेबांनी एक अनाउन्समेंट करायला सांगितलेली आहे, ती म्हणजे उद्या प्रेक्षणीय मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते या क्रीडा नगरीवरती सायंकाळी 4 वाजता. सर्वांना विनंती की आपण व्यासपीठाच्या समोर थांबायचं आहे. नितेश आपण या. नितेश मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचं आहे. आमचे मान्यवर पाहुणे थांबलेत. या नितेश आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी.